हायवेवर उभा असताना एक मोठ्या गाडीवाला माझ्यापाशी येऊन थांबला आणि गाडीतून उतरून मला म्हणला, कार्तिक भैया हे घे तुझी गाडी. तेवढ्यातच डचकून जाग आली. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मग आलो टपकन भाट्यावरती. म्हणलं चला आता लवकर कॉलेजमध्ये जाऊन बसू. हे दादा म्हणले, भैया तो हे व्हिडिओ एक नंबर आहे तिथं. म्हणलं धन्यवाद. आपले निलेश चिडाले ते म्हणले, चल तुला घरी सोडितो, नको जाऊ आज कॉलेजला. म्हणलं ऐसे कैसा चलेगा. त्यात कार्यकर्त्यांचं वेगळंच नियोजन चालू होतं. म्हणलं काय विषय एकदा बघून घ्यावा. विषय काय नव्हता, सरांनी ॲडमिशनची स्लिप दिली ती भरायला. म्हणलं आपल्याला द्या. त्यात आमचा भूगोलाच सर इतका बेराड आहे ना, सलग 40 मिनिटाची एकामागे एक 3 तास घेतो. फी कोण भरणार आहे याचं चर्चासूत्र चालू होतं. म्हणलं आपल्याकडे तर रुपड्या पण नाही, आपण का भरीत नसतो. घरच्यांना वाटतं पोरं शाळेत जाऊन अभ्यास करतात. आता तुम्ही सांगा, हे गाबरे खरंच अभ्यास करणार आहे का. आपल्या गावासमोर हवामान खात्यानं सुद्धा हात टेकलेले आहे, कारण की झटक्यात ऊन पडतं आणि झटक्यात पाऊस येतोय. आपले कार्यकर्ता 2-4 दिवस झाले तसा कॉलेजला नव्हता आला. त्याला विचारलं काय दुखत होतं. म्हणी हे दुखत आहे काय म्हणी पित्त झालंय म्हणी आपल्या कार्यकर्त्याने फुटाने आणले होते 5 रुपयाचे. त्याला म्हणलं आपल्याला पण दे. भोवले मोकळे माणसं आहे, भोवनडा का आपल्या हातात देऊन टाकली. आपला नॉडी कुरकुरा खात होता. त्याला म्हणलं सोड कुरकुरा, आम्हाला खायचं आहे. पण नंतर म्हणलं कुरकुराने कॅन्सर होतो भाऊ, आपल्याला नाही घ्यायचं, देऊन टाकायचं त्याला परत. हा कागद अख्ख्या क्लासला वाटलं होतं, फक्त मलाच नव्हतं दिलं. कारण की सराला मी म्हणलं होतं माझ्याकडे 1 रुपया पण नाही भाऊ, ते कागद बिगदाचे फुकट पैसे जाते तुमचे. आपल्या नॉडीने फी भरली होती, त्याला भेटला होता कागद. तो म्हणे थांब म्हणे मी कागद आहे ना अख्खा भरतो. नॉडीला म्हणलं अक्षर चांगले का नाही तर ते माझ्याकडं. पावसाला म्हणलं कॉलेज सुटल्यावर नको येत जो, कॉलेज चालू व्हायच्या आधी येत जाय, म्हणजे तेवढंच कॉलेजला सुट्टी मारता येते भाऊ. पाऊस तू पण झाला. आपल्या कॉलेजपासून 100 मीटरवर एक शेड आहे. म्हणलं चला तिथं जाऊन थांबू. ह्या घाबराने त्याच्या जागेवर पण ताबा मारला होता. म्हणलं शिस्तीत मला लागत नाही तर अख्ख्याला मारीन भाऊ. हे पोरं पावसात एकदम रमत गमत चालले होते. यांना म्हणलं उद्या सकाळी ना डायरेक्ट दवाखान्यात भेटा. पाऊस इतका तुफान चालू होता. म्हणलं आज 100% ढगपोटी होणार आहे. तुफान पावसामुळे काकाच्या टपरीत येऊन थांबलं. काका म्हणे चहा बाजू का कॉफी. म्हणलं तुमच्याबद्दल पाजा. काका म्हणले आज नगद कल उधार. म्हणलं आमच्याकडे उधार नाही, डायरेक्ट फुकट असतं. चला तर पब्लिक भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.